48. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळनवसी केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा लाईव्ह तासिकावर रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिले जात आहे. आमच्या क्लासचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर मिळतील, सराव संच उपलब्ध करून दिले जातील, रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर दिलेल्या सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची सुविधा सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची आपल्या मुलाची आपण प्रगती पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स दिल्या जातील, त्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. आमच्या शाळेच्या वतीने आम्ही आपल्यास हमी देतो की आम्ही 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम वर्षभरात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ. त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अद्याप माहीत नसेल तरी सर्च करा. अशा प्रकारच्या क्लासेसची फी 5,000 पासून 25,000 पर्यंत आकारतात, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम तुम्हाला फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतील. चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये 5वी जवाहर नवोदय भाषा विषयातील लाईव्ह तासिकेचे आज आपण आयोजन केले आहे. त्यांच्यामध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत. आपणास सांगण्यास आम्हाला आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या, तुम्हाला 50-60 उतार्यापेक्षा जास्त उतारे अभ्यासायला मिळत नाहीत, परंतु आमच्या क्लासेसच्या वतीने 200+ पीडीएफ स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील आणि जवाहर नवोदय उतारे यासाठी 100+ लाईव्ह तासिका प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील. त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा. चला, मी सोमीनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारे क्रमांक 48 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 48 मध्ये प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, ते खात्रीशीर. याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो, कारण तुम्ही फक्त दररोजचे दररोज टाकलेल्या लिंक टाकलेल्या टेस्ट सोडवत चला. विद्यार्थी मित्रांनो, आसावरी सानप तास सोडून जायचं नाही, परत जॉईन व्हायचंय. बाय करायला तास संपला नाही. चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 48 स्क्रीन वरती. चला, उतारा वाचा. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी देतो, जेणेकरून तुम्ही उतारा वाचताल आणि उत्तरावरचे सर्व प्रश्न योग्यरित्या चॅट बॉक्स मध्ये टाकू शकाल. वाचून झाल्यानंतर टाईप करा. अभिनंदन कृष्णा, अभिनंदन प्रशांत, अभिनंदन ओम. तुमचं वाचन स्पीड चांगला आहे. चला, असं वाचत चला. अभिनंदन साक्षी. चला, चौघांचं वाचून झालंय. चला, मी उत्तर वाचून दाखवतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरचा आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. चला, उत्तरा क्रमांक 48. शरद ऋतू हा उन्हाळा व हिवाळा यांच्यामध्ये येतो. हा सुंदर ऋतू या सुंदर ऋतूत खूप बदल होतात. दिवस लहान होतो, झाडाच्या पानांचा रंग बदलतो, पाने हिरवी न राहतात तांबूस लाल, पिवळी आणि नारंगी रंगाची होतात. वस्तुतः पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात. गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठवलेले दवबिंदू पसरलेले असतात, कारण तापमान हिमबिंदू पर्यंत खाली येते. जनावरे हिवाळ्याच्या दिवसासाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात. हे बदल जेव्हा होतात तेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो.
पहा इथं शरद ऋतूचा उल्लेख केलेला आहे. त्या ऋतूमध्ये निसर्गामध्ये कोणते कोणते बदल होतात, प्राण्यांमध्ये काय काय बदल होतात त्याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. म्हणजे थंडीच्या दिवसात कसा सुरुवात होते, सुरुवातीला कसं असतं याच्याबद्दल या उत्तरामध्ये उल्लेख आलेला आहे. चला तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 48 मधला पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न पहिला, उन्हाळा आणि टिंबटिंब यांच्यामध्ये शरद ऋतू येतो. एकदम सोपा प्रश्न. टिंबटिंब जर जागा आली तर जशाच तसं वाक्य उत्तरामध्ये शोधायचं, लगेच उत्तर मिळतं. चला प्रशांतचं तर उत्तर आलं. अभिनंदन प्रशांत, सगळ्यात आधी उत्तर दिलं. चला प्रशांत म्हणतोय मी तर उत्तर वाचले पण नाही. पर्याय ए जानेवारी, पर्याय बी वसंत, पर्याय सी हिवाळा, पर्याय डी आयानंत. पहा बापरे, एवढे उत्तर फास्ट दिले. चला विद्यार्थी मित्रांनो, छान छान प्रतिसाद देत आहे तुम्ही. प्रशांत सानप सी, पांडव सी उत्तर देत आहे, साक्षी खाडे सी, कृष्णा सी, ओम सोनवणे सी, गायकवाड सी, महेश सानप, आसावरी सानप सी, सृष्टी गंडाळ सी, प्रशांत सानप पहिल्याच ओळीत उत्तर सापडलंय बघा त्याला. ओमला पण पहिल्याच ओळीत उत्तर सापडलंय. श्रावणी सी उत्तर देते. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. चला कृष्णा खाडेला पण पहिल्याच ओळीत पहा, म्हणजे तुम्हाला उत्तर शोधण्याची सवय लागली. पहा आपल्याला उत्तर कसे शोधायचं, टिंबटिंबची जागा आली की वाक्य जशाच तसं उत्तरामध्ये शोधायचं, जेणेकरून आपला पर्याय पाहायची सुद्धा वेळ येत नाही. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चांगले अभ्यास करताय आणि चांगल्या प्रकारे तुमचा सराव चालू आहे. प्रश्न पहिला, उन्हाळा आणि टिंबटिंब यांच्यामध्ये शरद ऋतू असतो, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिवाळा. पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे. चला सी उत्तर दिलेलं सर्वांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक 48 मधला दुसरा प्रश्न स्क्रीनवर. चला प्रश्न दुसरा, शरद ऋतूत पुढील पैकी कोणते बदल होतात? शरद ऋतूत पुढील पैकी कोणते बदल होतात? पर्याय ए दिवस लहान होतो, पर्याय बी कडक उन्हाळा पडतो, पर्याय सी दिवस मोठा होतो आणि पर्याय डी ऊन खूप पडतं. पहा आता मात्र तुम्हाला शोधून टाकावं लागेल. प्रशांत हे उत्तर देतोय. प्रश्न ओम सोनवणे हे उत्तर देतोय, कृष्णा खाडे हे उत्तर देतोय, मीरा गायकवाड प्रश्न क्रमांक टाकत चला गायकवाड, कारण कितव्या प्रश्नाचं उत्तर समजत नाही, हे उत्तर देत आहे. ओमला तर उत्तर पण सापडले पहा, दुसऱ्याच ओळीत त्याचं म्हणणं आहे उत्तर आहे. पहा साक्षी खाडे हे उत्तर देते, श्रावणी हे उत्तर, महेश सानप, आसावरी सानप ए, सृष्टी गंडाळे, प्रशांत सानप खालून दुसऱ्या ओळीत, खालून दुसऱ्या ओळीत नाही होऊ शकत. खालून दुसऱ्या ओळीत काय बघा बरं, दिवसासाठी पुरेसे खाद्य साठवू लागते, ते बदल तेव्हा होतात नाही. प्रशांत नीट बघ, प्रश्न बघ. चला गायकवाडनी हे उत्तर दिलंय. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, एकाचंही उत्तर चुकलेलं नाही, म्हणजे तुम्हाला उत्तरामध्ये उत्तर शोधण्याची चांगली सवय लागली. पांडव हे उत्तर देत आहे, श्रीयोग. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर लागलेलं आहे बघा, दिवस लहान होतात. काय बदल होतात? प्रश्न दुसरा, शरद ऋतूत पुढील पैकी कोणते बदल होतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय ए दिवस लहान होतात. पर्याय ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवर. चला दिसला का? प्रश्न तिसरा, शरद ऋतूत पाने पिवळे होतात कारण. आता बघा आपल्याला विज्ञानामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात बा, कारणे द्या, स्पष्टीकरण करा. मराठीमध्ये उत्तर असते कारणे द्या, स्पष्टीकरण करा. आपल्या स्वतःच्या बुद्धीचा कस लावून या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागतं. पहिला प्रश्न तिसऱ्याचा पर्याय ए त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही, पर्याय बी त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही, पर्याय सी त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही आणि पर्याय डी जास्त प्रमाणात प्राणवायू एकत्रित होतो. चला उत्तर यायला सुरुवात पण झाली. प्रश्नांचं सगळ्यात आधी उत्तर आलंय, पर्याय बी म्हणतोय तो. चला कोणाचं उत्तर बरोबर आहे आपण पाहू. ओम सोनवणे बी, कृष्णा खाडे बी, महेश सानप, आसावरी सानप बी, श्रावणी बी, सृष्टी गंडाळ बी, कृष्णा खाडे बी. चला कृष्णा खाडे डबल टाकलंय पा, कृष्णा एकदा टाकलं तरी चालतं. चला साक्षी खाडे बी, सृष्टी श्रीयोग बी उत्तर देतोय,
ओमनी तर ओळ क्रमांक पण सांगितले पहा. ओळ क्रमांक 4 पहा बरं. ओळ क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर आहे का? शरद ऋतूत पाने पिवळी होतात. कारण काय होतात रे? ऊन न मिळाल्याने. चौथ्या ओळीत प्रशांतला पण उत्तर सापडले. शरद ऋतूत पाने पिवळे होतात कारण प्रश्न तिसरा योग्य पर्याय त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही. पाहिलं, ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात असं वाक्य आहे बा. ऊन न मिळाल्याने, ऊन म्हणजे काय रे? सूर्यप्रकाश. सूर्यापासून मिळणार ऊन, सूर्यप्रकाश न मिळाल्याने त्यांची झाडांची पाने पिवळी होतात. योग्य उत्तर दिलंय. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तर शोधण्याची चांगली सवय लागली. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यांना योग्य प्रकाश सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उतार्यातील पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा. शरद ऋतू सरते वेळी जनावरे काय करतात? सरते वेळी म्हणजे काय रे? संपण्याच्या वेळी. सरते वेळी म्हणजे काय? संपण्याच्या वेळी. शरद ऋतू सरते वेळी जनावरे काय करतात? पर्याय ए खाद्यपदार्थ साठा करतात. पर्याय बी कमी आहार करतात. पर्याय सी कात टाकतात. आणि पर्याय डी रंग बदलतात. पहा, कात कोण टाकतं माहितीये का? साप त्याच्या अंगावरची कात टाकतो. पहा, रंग कोण बदलतं? सरडा रंग बदलतो. पहा, आहे का नाही? सरड्याला रंग बदलण्याचं निसर्गाने वरदान दिलेलं आहे. त्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी तो झाडावर गेला तर त्याचा हिरवा रंग होतो, मातीत गेल्यानंतर त्याचा मातीप्रमाणे रंग होतो. त्याला प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर आलंय. ओम सोनवणे ए सांगतोय. अभिनंदन ओम, सगळ्यात आधी उत्तर टाकलं. चला प्रशांत ए उत्तर टाकतोय. पांडव श्रीयोग ए उत्तर टाकतोय. महेश सानप आसावरी सानप ए, सृष्टी गंडाळ ए, प्रशांत खालून दुसऱ्या वळीत वाचा बरं. खालून दुसऱ्या वळीत जनावरे हिवाळ्याच्या दिवसात पुरेसे खाद्य साठवू लागतात. बरोबर प्रशांत, अभिनंदन प्रशांत. श्रावणी ए उत्तर देते. साक्षी खाडे ए उत्तर देते. मीरा गायकवाड ए उत्तर. प्रश्न क्रमांक टाकत चला मीरा गायकवाड, जेणेकरून मला कोणत्या प्रश्नाचं उत्तर कळत. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. प्रश्नाला तर ओळ पण सापडली. शरद ऋतू सरते वेळी जनावर काय करतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय ए खाद्यपदार्थांचा साठा करतात. पुरेसा साठा खाद्यपदार्थ. साठा करणे म्हणजे काय? साठवणूक करणे. आपण जसं वर्षभरासाठी लागणारं धान्य आपण पोत्यांमध्ये कोठारांमध्ये साठवून ठेवतो. आपण उन्हाळ्यामध्ये मिळालेल्या कैरीचं लोणचं वर्षभर खायला मिळावं म्हणून आपण त्याचं लोणचं करून ठेवतो. म्हणजे अशा प्रकारे आपण गहू ज्वारी पोत्यामध्ये साठवून ठेवतो. कारण आपल्याला दर महिन्याला तर वावरातून गहू ज्वारी येणार नाही. त्यासाठी आपण कसं करतो? साठवणूक करतो. त्याचप्रमाणे मुंग्या, इतर किडे, मधमाशा आपलं अन्न साठवणूक करून ठेवतात. पहा, जेणेकरून त्यांना वर्षभर ते अन्न खाण्यासाठी उपलब्ध होईल. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे अभ्यास चालू आहे. सुयोग हे उत्तर देतोय. गायकवाड हे उत्तर देतोय. चला गायकवाडने डबल टाकले. चला अभिनंदन सगळ्यांचं, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. प्रश्न चौथा. शरद ऋतू सरतेवेळी जनावरे काय करतात? तर पर्याय ए योग्य उत्तर खाद्यपदार्थांचा साठा करतात. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न, प्रश्न पाचवा. त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरता येईल? त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरता येईल? पर्याय ए गवताळलेले, पर्याय बी उन्हाळलेले, पर्याय सी पांघरलेले आणि पर्याय डी वाढलेले. त्याला प्रशांत सी उत्तर देतोय. कृष्णा सी उत्तर. ओम ए उत्तर देतोय. गवताळलेले. श्रावणी सी सुयोग ए उत्तर देतोय गवताळलेले. महेश सानप सवय सानप सी उत्तर देत आहे. चला काही जणांचं कन्फ्युजन झालंय पहा, नीट वाचा. त्यावर पसरलेले असतात म्हणजे काय असते रे? पसरलेले असतात म्हणजेच काय असते? गवताळलेले म्हणजे आपण रानात गवत उगतं आणि त्याच्यात काही प्राणी राहते. गवताळ प्राणी म्हणतो आपण त्यांना, गवताळ भागात राहणारे प्राणी. सृष्टी गंडाळ सी, साक्षी खाडे सी, मीरा गायकवाड सी. चला अभिनंदन सगळ्यांचं. दोघा जणांचं फक्त उत्तर चुकीचं आलं होतं. चला मीरा गायकवाड पाचव्याचं सी उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. पहा, प्रतिशब्द म्हणजे काय?
त्याच्या बदल्यात दुसरा शब्द. उदाहरणार्थ मी जेवलो याला प्रतिशब्द काय? मी खाल्लं. खाल्लं म्हणजेच काय केलं? अन्न ग्रहण केलं. पहा, प्रतिशब्द म्हणजे काय? त्याच्या बदल्याचा शब्द. आपण म्हणतो मला थंडी वाजली, त्याला प्रतिशब्द काय? मला हिव वाजलं. आपण म्हणतो का मला पांघरून दे, मला हिव वाजलं, म्हणजे प्रतिशब्द. तसं त्यावर पसरलेले असतात, याला प्रतिशब्द आहे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक सी. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, चांगला प्रतिसाद देत आहे. इथं आपण उत्तरा क्रमांक 48 संपवतोय. चला, सर्वांचं अभिनंदन. तुम्ही चांगला प्रतिसाद देताय, असाच प्रतिसाद देत राहा. आपल्या मित्रांनाही आपला युट्यूब चॅनल शेअर करा, जेणेकरून तेही जॉईन होतील. सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही हमेशाच पाठवा. चला, मीरा गायकवाड, तिचं म्हणणं आहे माझं नाव आर्यन. चल आर्यन, तुझं नाव टाईप करत जा, जेणेकरून तुझ्या मेल आयडीचं नाव आल्यामुळे मी तुझ्या मम्मीचंच नाव घेतो. तुझं नाव टाईप करत जा, पुढे प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाईप करत जा, जेणेकरून मला तुझं नाव लक्षात राहील. बरेच जण चॅट करत असतात, प्रत्येकाचंच नाव लक्षात राहील असं काही शक्य नाही. सगळ्यांचंच नाव घेणं शक्य नसतं. ज्यांचं घेईन असं राग मानू नका. जेवढं शक्य आहे तेवढ्यांची मी जास्तीत जास्त नाव घेण्याचा प्रयत्न करीन. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं उत्तरा क्रमांक 48 थांबवत आहोत. संध्याकाळी परत लाईव्ह तासिकेमध्ये जॉईन व्हा. आपल्याला उतारे, बुद्धिमत्तेचे 10 घटकावरचे प्रश्न, परत गणितातील 15 घटकावरचे प्रश्न, सर्व घटकांचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला 400 ते 500 लाईव्ह तासिका करायच्या, जेणेकरून आपला सर्व अभ्यास होईल. तुम्हाला युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला सराव टेस्टच्या लिंक आलेल्या आहेत. पहा, याच युट्यूब चॅनलच्या लिंक ओपन केल्यानंतर खाली मोर शब्द आहे, मोर शब्द दाबा, लाईव्ह चॅट कट करा, मोर शब्द दाबा. मोर शब्द दाबल्यानंतर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन ओपन होईल, त्याच्यामधला परत मोर शब्द दाबा. तर तुम्हाला तिथे सर्व आजच्या तासिकेच्या आपल्या सराव टेस्टच्या लिंक प्लस निकालाच्या लिंक, पीडीएफच्या लिंक तुम्हाला पाठवल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याच्या लिंक टाकल्या गेल्या आहेत, व्हॉट्सअप ग्रुपवरती याच्या लिंक टाकल्या गेल्या आहेत. तुम्ही ते सराव टेस्ट सोडवत चला, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. जोपर्यंत आपल्याला सराव टेस्ट मध्ये पैकीचे पैकी मार्क मिळत नाही त्या उत्तरावर, तोपर्यंत पुन्हा त्या सोडवा आणि असाच अभ्यास चालू ठेवा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यातही तुम्ही अभ्यास करताय, तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. कारण काही मित्र मावशीच्या गावाला, मामाच्या गावाला, आजीच्या गावाला जाऊन मजा करतायत, पण त्यांचा अभ्यास बंद पडलाय. ज्याची गाडी बंद पडते तो गावाला जाऊ शकत नाही, योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही. ज्याप्रमाणे तुमचा अभ्यास चालू आहे त्याप्रमाणे जर तुमचा अभ्यास कंटिन्यू राहिला तर आपला नवोदयला नंबर लागणारच, याची तुम्हाला खात्री वाटत चालेल. मलाही तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही अभ्यास करताय. धन्यवाद. आज आपण इथं थांबूया. चला, अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना. आणि लाईक करताना एकच वेळेस करत जा, दुसऱ्या वेळेस केल्यानंतर ते लाईक कमी होत असतं. एक वेळेस केलं एका व्हिडिओला तरी चालतं. चला, इथं थांबूया. धन्यवाद.